नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाड. माझ्या बातमी बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण गेले महिना झाला जसं अजितदादा पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला, तसं आपण पाहतो की रोहित पवार अजितदादांचे पुतणे हे मोठ्या प्रमाणावर पेपरमध्ये टी व्हीवर त्यांचं नाव गाजतं. निरनिराळे आरोप करतायत, निरनिराळ्या पत्रकार परिषदा घेतात, ते टी व्ही स्क्रीनवर मोठमोठे गणित मांडून सांगतात ते विमान अपघात कसा झाला, त्याच्यामागं घातपात आहे. हे सगळ्या मागचं काय कारण असेल? लोकांना अनेकांना प्रश्न पडला की अजितदादा जिवंत असताना रोहित पवार त्यांच्यावर टीका करत असत की माझ्यावर ज्या दाढी पडल्या त्या अजित पवारांमुळे पडलेल्या आहेत. अजितदादा अमुक आहेत, आम्ही तमुक आहेत, आपल्या काकांना धोका दिला, असं त्यांची नेहमी तक्रार असते. म्हणजे अजित पवार आणि रोहित पवार यांचं कधी पटलेलं नाही. तर अजित पवारांनी तर रोहित पवार पडतील इलेक्शनमध्ये असं त्यांचा विचार होता. त्यांनी तोंडावर बोलून दाखवलं, मी प्रचाराला आलो नाही प्रचाराला आलो असतं तर तो पडला असता. म्हणजे इतके त्यांचे संबंध तणावपूर्ण असताना अजितदादा गेल्यानंतर एकाएकी रोहित पवारांना इतका प्रेमाचा उमाळा का फुटला, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. त्याचंच विश्लेषण आज आपल्याला ऐकायचं आहे की रोहित पवारांच्या मनामध्ये नक्की काय आहे. आता एक प्रश्न काय आहे की अजितदादा पवारांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे दुसरा असा खमका नेता कोणी नव्हता. अजित पवार गेली 40 वर्ष राजकारणात होते. त्यांना सगळ्या बाजू साखर कारखानदारी, गृह निर्माण संस्था, सगळ्या सोसायट्या, राजकारण, पक्ष या सगळ्यांवर त्यांची कमांड होती. सगळ्या जिल्हा सहकारी बँकासुद्धा त्यांच्या धाकात असायच्या. तर ते गेल्यानंतर म्हणजे अजितदादा पवार शरद पवारांचा पक्ष पडून वेगळे झाले. शरद पवारांचे सगळे कार्यकर्ते आमदार येऊन अजितदादा पवार वेगळे झाले आणि मूळ पक्ष त्यांनी ताब्यात घेतला. शरद पवारांना वेगळा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा स्थापन करावा लागला, वेगळं चिन्ह घ्यावं लागलं आणि त्यांची वाताहत झालेली सगळ्यांनी पाहिली की त्यांचे फक्त 10च आमदार निवडून आले. पण अजितदादांच्या निधनानंतर एकाएकी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना एक आशा निर्माण झाली की आता हा सगळा पक्ष आपला पुन्हा ताब्यात येईल आणि मग आपण पुन्हा आपलं राजकारण खेळायला मोकळे राहू. त्याच्यामध्ये रोहित पवारांना अपेक्षा होती की आपण पक्ष ताब्यात आला तर पुन्हा आपल्याला मंत्रिमंडळामध्ये मोठं स्थान मिळेल आणि मग आपली राजकीय प्रगती घोडदौड चालू आहे. पण अजितदादा पवारांचे जे सहकारी होते, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, नंतर मुंडे, हे काय कच्च्या गुरूचे चेले नव्हते ना. त्यांनी ओळखलं की आपले पुढं काय हाल होणार आहेत किंवा हा पक्ष ताब्यात गेला तर सगळा पक्ष उलटापालटा होईल. आणि मग त्यांनी सुनेत्राताईंना समजून सांगितलं. सुनेत्राताईंना सुद्धा जुना अनुभव होताच की शरद पवार त्यांच्याशी कसे वागले, अजितदादांशी कसं वागले, अजितदादांचा वेळोवेळी अपमान कसा झाला. त्याच्यामुळे त्यांनी पटकन चौथ्या दिवशीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी गटनेतेपदी निवड झाली, राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्याच्यामुळे विलिनीकरण हा जो विषय होता तो पूर्णपणे थंड बस्त्यामध्ये गेला. म्हणजे रोहित पवारांना जी अपेक्षा होती की आता आपल्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळेल, आपल्याला पक्षात मोठं स्थान मिळेल, मग हे 41 आमदार प्लस शरद पवारांचे 10 आमदार म्हणजे यांच्यावर आपण हुकूमत गाजवू शकू, ते सगळी स्वप्न धुळीला मिळालं. आता मोठं तर व्हायचंय, मग काय करायचं? आपल्याला भाजप काही हात घेणार नाही, कारण भाजपचं त्यांचं वाकडच. कारण भाजपने त्यांच्या अनेक उद्योगांवर चुकीचे धंदे केल्याबद्दल धाडी मारलेल्या आहेत, अनेक संपत्त्या त्यांच्या फ्रीज केलेल्या आहेत. त्याच्यामुळं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत आपल्याला काही संधी नाही हे त्यांनी ओळखलं. त्यात सुनेत्रा पवारांची एक अपेक्षा होती की त्या पक्ष विलीन करून घेतील, मग संधी मिळतं, तोही संधी गेली. त्याच्यामुळे बिथरलेल्या रोहित पवारांनी काय केलं की
दुसरं प्लॅन नंबर 2 म्हणजे टीका करायची. पेपरमध्ये सतत नाव आलं पाहिजे, टी व्हीवर सतत नाव झळकलं पाहिजे. म्हणजे आपण काय तर प्रश्न राजकारणामध्ये कसं असतं, तो नेहमी चर्चेत असतो, त्याचं लोक नेतृत्व आपोआप मान्य करतात, त्याला महत्त्व आपोआप येतं. त्याच्यामुळं महाराष्ट्रात अनेक नेते आहेत की ज्यांना बुद्धी कमी आहे, पण ते रोज काहीतरी मुलाखती देत राहतात, कोणत्याही गोष्टीला बाईट देत राहतात आणि पेपरमध्ये टी व्हीमध्ये दिसून येतात. त्यांना असं वाटतं आपण खूप प्रसिद्ध झालो. पण प्रसिद्धी कोणत्या मार्गाची आहे, चांगल्या आहे का वाईट मार्गाची, हे ते लक्षात घेत नाहीत. लोक आपल्याला शहाणं समजतात का बावळट समजतात, हा खरा त्याचा त्याने समजून घेण्याचा प्रश्न आहे. आता रोहित पवारांनी काय केलं मग, की अजितदादांच्या अपघाताची संधी उचलली आणि तो घातपातच आहे असं सिद्ध करण्यासाठी बळाचा आटापिटा करून राहिले. मग त्यांनी भाजपवर डायरेक्ट टीका केली नाही, पण आडमार्गाने ते असं सुचवतात की हा घातपात आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे जे मोठे नेते आहेत आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे आणि इनडायरेक्टली देवेंद्र फडणवीस यांचा हात असू शकतो. नाव तर घ्यायचं नाही, पण सर्व काही असं बोलायचं की लोकांनी ओळखलं पाहिजे की या दोघं तिघांचा हात आहे. आता हे तिघं जण मुरलेले राजकारणी आहेत, त्याच्यामुळे ते त्यांच्या शब्दाला व्हॅल्यू देत नाहीत. त्यांना त्यांची अपेक्षा तीच आहे की मी बोललो की मी त्याला उत्तर देण्यात यावं आणि मग त्याच्यातून माझं महत्त्व वाढावं. पण हे तिघं त्यांच्या प्रश्नाला कोणतं उत्तर देत नाहीत. एकच सांगतात तपास चालू आहे, तपास पूर्ण झाल्यानंतर जे पुढे येईल तेच. सुनेत्रा पवार काहीतरी बोलतील असं वाटलं, सुनेत्रा पवार सुद्धा एकदम शांत. त्याच्यामुळे काय झालं, मग रोहित पवारांची एवढी धडपड वाया झाल्यासारखी झाली. आता त्यांनी पाहिलं महाराष्ट्रात आपल्याला कोण विचारत नाही, राष्ट्रीय पातळीवर तरी आपलं महत्त्व वाढावं म्हणून मग त्यांनी दिल्लीला प्रेस कॉन्फरन्स घेतली. दिल्लीला मोठमोठ्या नेत्यांना म्हणजे आप पक्षाचे जे अरविंद केजरीवाल आहेत, संजय सिंगे यांना भेटले, राज ठाकरेंना भेटले, उद्धव ठाकरेंना भेटले. त्याच्यानंतर आता विरोधी पक्षाचे अजून कोणी नेते त्यांना भेटतील, अमित शहांना भेटतील, की ज्याच्यामुळे पेपरला नाव येत राहावं राष्ट्रीय पातळीवर आपल्या लोकांना. नाहीतर एक राज्याच्या आमदाराला राष्ट्रीय पातळीवर कोणी ओळखत नाही, पण ते प्रयत्न करून राहिले या अजितदादांच्या अपघाताचं भांडवल करण्याचं. सगळे नेते राजकारणी असतात, ते माझ्या पाहत असतात. अजित पवारचे जे खेळी आहे त्याचं कारण त्याच्या मागचं एक आहे की आपल्याला विलिनीकरण करून जर मोठं पद मिळत असेल तर आता जो काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा उरला आहे तर त्याचं तरी प्रमुख पद मिळावं. मग तिथं अडथळा कोण आहे, तर सुप्रिया सुळे अडथळा आहे. शरद पवारांची मुलगी आहे. सुप्रिया सुळे कशा शांत आहेत, समजदार आहेत, त्याच्या आक्रमक नाही आहेत, खोटे आरोप करायचा त्यांचा स्वभाव जास्त नाही आहे. मग हे खोटे आरोप कोण लोकांचे जातं, राष्ट्रवादीचे जे काही 10 आमदार किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना असं वाटलं पाहिजे की रोहित पवारच आपल्याला चांगले नेता होऊ शकतो. म्हणजे शरद पवारांनंतर मग कोणाला अध्यक्षपद द्यायचं तर रोहित पवारांना द्या, असं लोकांनी आग्रह धरावा. राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव व्हावं, राज्य पातळीवर आपल्याला मोठा नेता मानला जावं, याच्यासाठी ही धडपड चालू आहे. पण त्यांनी जो निवडलेला विषय आहे तो लोकांच्या मनामध्ये शिसारी आणणार आहे की एक अपघात झालेल्या माणसाचं भांडवल करून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न करतात, याबद्दल लोकांच्या मनामध्ये चीड आहे. आता आम्ही सामान्य, आम्हाला राहुल पवारांबद्दल राग नाही किंवा काय प्रेम आहे असंही नाही, पण तो जो विषय ते वारंवार खोटा लावून धरतात, खोटे नाटे आरोप करतात. आपण जसं काय त्या हवाई क्षेत्रातले तज्ज्ञ आहोत अशा पद्धतीने लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. तो पद्धत ती पाहून आपल्याला त्याच्याबद्दल शिसारी येते की हा माणूस चुकीच्या मार्गाने चाललेला आहे. एक चांगला तरुण कार्यकर्ता आहे, चांगलं कर्तृत्व दाखवलं, बारामतीत चांगलं काम करून दाखवलं किंवा ते जामखेड श्रीगोंद्याचे जे तिथले आमदार आहेत त्या भागामध्ये काही वेगळ्या योजना राबवून नाव कमवून दाखवलं तर लोकांनी त्यांचं कौतुक नक्की केलंच. पण तिथं काही काम करायचं नाही, केवळ आजोबांच्या जीवावर निवडून यायचं, स्वतःचं कर्तृत्व काही नाही. आणि मग अशा अजितदादांच्या पवारचं ज्यांच्याशी वाकडं होतं त्यांच्याबद्दल फार प्रेम आहे, त्यांना न्यायच मिळाला पाहिजे आणि त्यांची बायका मुलं अजूनही वाट पाहतात की अहवाल आल्यानंतर बोलू.
पण हा माणूस मात्र धनाधन आरोप सरकारवर कर, त्याच्या पक्षाच्या पुढाऱ्यांवर कर, आणि जसं काही यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत अशा पद्धतीने ते जे बोलतात, तर त्या मागं त्यांचं राजकारण असं आहे की मला मोठेपण मिळालं पाहिजे, मला राष्ट्रीय राजकारणात सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. राष्ट्रवादी पक्षाचा जो उरलेला आहे शरदचंद्र पवारांचा, त्याचं प्रमुखत्व पद मला मिळालं पाहिजे. म्हणजे पुढं जाऊन हे धोका कोणाला आहे तर सुप्रियाताई सुळेंना आहे. म्हणजे सुप्रियाताईंनी ओळखलं पाहिजे की आपल्याला वडिलांच्या नंतर म्हणजे पक्षाचं प्रमुख पद मिळायला रोहित पवार हे आडवे येऊ शकतात, किंवा जसं अजितदादा पवारांनी शरद पवारांचा पक्ष पळवला तसं उरलेलं पक्षसुद्धा रोहित पवार पळून नेऊ शकतात आणि सुप्रियाताई एकट्या पडू शकतात, किंवा त्यांना नाईलाजाने रोहित पवारांचं नेतृत्व मान्य करायची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे सुप्रियाताईंनी हे ओळखलं पाहिजे की हा जो आहे रोहित पवार आपला भाचा, तो खोडकर आहे, त्याच्यानंतर मनामध्ये एक विशिष्ट ध्येय धरून चालणारा आहे आणि तो पक्षाला आपल्या नेतृत्वाला घातक ठरणार आहे. त्याचं मोठेपण वाढतंय. आज रोहित पवारांचं रोज टी व्हीला येतं, पेपरला येतं, त्यांनी आरोप केलेले लोकांना दाखवले जातात. आणि पेपरवाल्यांना टी व्हीवाल्यांना काहीतरी विषय पाहिजेच असतं आणि मग तो विषय तो मांडतात. त्या विषयातून त्यांचं महत्त्व वाढेल का तर मुळीच वाढणार नाही. उलट लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक चुकीची भावना तयार होऊन राहिली की हा माणूस खोटे नाटे आरोप करतोय आणि एका अपघात झालेल्या चांगल्या माणसाच्या निधनाचं भांडवल करतोय. त्याच्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलची एक चुकीची भावना तयार झालेली की जी त्यांच्या पुढच्या भावी आयुष्याला घातक ठरू शकते. त्याच्यामुळं त्यांनी या विषयावर जरा गांभीर्याने विचार करावा. आपण कोणत्या भाषेत बोलतो, काय आरोप करतो, ते पुढं जर सिद्ध झाले नाहीत किंवा तेच डाव आपल्या अंगावर उलटला तर आपल्या आयुष्याला घातक ठरेल. दुसरं, तुम्ही भाजपशी वाकडेपणा जास्त घेण्याचा प्रयत्न करता. तुमचे अनेक कारखाने आहेत, उद्योग आहेत की ज्याच्यामध्ये चुकीचे व्यवहार होतात. मग एकदा भाजप तुमच्या मागं लागली तर ते सुद्धा उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय घडतं, रोहित पवार काय राजकारण खेळतात, काय त्यांच्या मनामध्ये भावना आहेत, याबद्दल आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं राहील. आपण आज इथं थांबूया. माझी तुम्हाला विनंती की तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांबद्दल, याबद्दल तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर तुमचे मत मांडा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.